गोलंदाजी करत असताना तुषार. खूप चांगल्या प्रकारचा सामना या आधीच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. एक हाय चेस्ट पाहायला मिळाली. फुलर लेनचा चेंडू बॉटम हँडने फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं जातं. पहिल्या चेंडूवर डीप मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र स्वतःचा आणि संघाचा देखील अकाउंट ओपन केला जातो 2 धावेने. फुलर लेनचा चेंडू होता. फक्त आणि फक्त बॉटम हँडचा वापर केला. हलक्या हाताने खेळून गेला. गॅप मधून ढकलण्यात आला होता चेंडू, परंतु सीमारेषा खूप लांब आहे. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइडच्या वरून इनसाइडला भेदून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत शेवटच्या क्षणाला नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचले गेले फुटबॉलच्या साह्याने, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांच्या पायातून हातातून चेंडू निसटला आणि अखेरीस चेंडू सीमारेषेच्या पार जातो. पहिला चौकार येतो हरीश किंगच्या बॅटमधून. खूप चांगलं तिकडे लॉंग चेसिंग होतं. नक्कीच प्रयत्न जरूर केले होते, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं गेलं नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला 4 धावा फलकावर पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा तुषार. यावेळेस स्क्वेअर कट केलाय डीप इनफिल्ड मध्ये. नक्कीच चेंडूला अडवलं गेलं. स्वतःला जम्प केलं. नक्कीच प्रॉपर टायमिंग नव्हतं, त्यामुळे चेंडू मध्ये गती कमी होती. इनफिल्डला भेदू शकलं नाही आणि इनफिल्ड मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळाले. एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. स्ट्राईकवर आता मात्र नरेंद्र पाटील आलेत. यावेळी सॉफ्ट हँडने पूर्ण फक्त एक हवेमध्ये चेंडू जरूर होता. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत, उचलतायत. यष्टीरक्षकाकडे अचूक फेकी पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची फेकी तिथे पाहायला मिळाली, परंतु तेवढ्या चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 9 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल आई गावदेवी रुद्रा 11 चिकनघर संघाकडून. यावेळेस ऑन साइडला उडवून दिलाय चेंडू. हवेत जरूर होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. फेकतील तोपर्यंत 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 11 या धावेवर जाऊन पोहोचतोय. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया. धावसंख्या चांगली बनावी लागेल. आतापर्यंत 11 धावसंख्या पाहायला मिळते धावसंख्या फलकावर. यावेळेस ड्राईव्ह पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारे डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचं तैनात केलं. इथे मात्र चुकीचं कॉल ठरू शकला असता, परंतु शेवटच्या क्षणाला नकार दिला गेलाय. अशा प्रकारे एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस आई गावदेवी रुद्रा 11 संघाची धावसंख्या बिनगडी बाद 12. खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. ज्या प्रकारचे चेंडू हाताळले त्या प्रकारे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले होते. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. त्यानंतर लॉंग ऑन महेंद्र मात्र P2चं षटक हाताळण्यासाठी येतात दुसऱ्या षटकामध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मोठागाव विपक्ष आई गावदेवी रुद्रा 11 चिकनघर या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. आलेल्या प्रेक्षकांचे, मान्यवरांचे आणि खेळाडूंचे या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा देण्याचे प्रयत्न इथे मात्र अपुरे पडले नरेंद्र पाटील कडून. आधीच डिसाईड केलं होतं ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, लॉंग लेग असेल, या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही. पहिला चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने हाताळतो महेंद्र. यावेळेस सॉफ्ट हँडने ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिली. नक्कीच डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग चेस आहे. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय 14 या आकड्यावर. संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल आई गावदेवी रुद्रा 11 चिकनघर संघाकडून.
पॉवर प्लेचा अंतिम षटक महेंद्र हाताळतोय. यावेळेस ऑन साइडला उडवून दिलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वतःसाठी जागा बनवतोय. खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट तिथे पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतोय. नितीन भोईर तिथे होते. खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट पाहायला मिळतंय. आधीच ओळखला होता, थोडीशी जागा बनवली स्वतःसाठी, सीमारेषेचा योग्य वापर केला आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मात्र हरीश केने येत आहेत. मोठं नाव आहे. 40+ संघटनेमध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. बाईक विजेता देखील आहेत. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी सातत्याने चिकनगड संघासाठी त्यांच्याकडून पाहायला मिळते. तोच हरीश केने मात्र क्रीजवर उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा सॉफ्टहँडने फक्त आणि फक्त इनफिल्डच्या वरून चेंडूला ढकललं, दिशा दिली. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाटय जमिनीला चाटत पुसत 4 धावांसाठी चौकार. कॅल्क्युलेटेड स्ट्रोक पाहायला मिळतात. जास्त ताकद लावत नाही, फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम इथे मात्र केलं जातंय. हरीश केणेकडून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. P2 षटक मार्गस्थ आहे. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. यावेळेला स्क्वेअर कट करायचं होतं, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. इनफिल्ड मध्ये थोडंसं फंबल आणि त्याचाच फायदा इथे मात्र घेत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या चित्त्याच्या चपळाईने पाहायला मिळाल्यात. अवधी होता नक्कीच. चेंडू हातामधून जेव्हा ड्रॉप झाला थोडंसं फंबल झाले आणि तेच फलंदाजांनी हेरलं आणि इथे मात्र 2 धावा इथे मात्र क्षणभरातच पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या बळत 21 या आकड्यावर. स्वतःसाठी जागा बनवली. बॅकफुटला पुन्हा एकदा मिसफिल पाहायला मिळतो. इनफिल्ड मध्ये चेंडू अडवण्यास स्टॉप जरूर केला होता परंतु गॅदर करू शकले नाही. तिसरीचा प्रयत्न देखील इथं पूर्ण केला जातो. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. इनफिल्ड मध्ये चेंडू अडवला गेला होता, थोडंसं फंबल झाले. त्यानंतर चेंडू थोडासा ट्रॅव्हल केला सीमारेषेच्या पलीकडे, सीमारेषेच्या जवळ चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याच्याच प्रकारे 3 धावा इथे मात्र एकूण धावफलकावर ऍड होतील. अशा प्रकारे 2 षटकांचा सामना इथे मात्र संपन्न होतोय. पाण्याची मागणी केली जाते या 3 धावेच्या मदतीने एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर. 24. नक्कीच उन्हाचा तडाखा आता मात्र वाढलाय. रखरखत उन्हामध्ये ही स्पर्धा आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे क्रीडांगण आहे तरी देखील सूर्याची किरण आता मात्र प्रखर पाहायला मिळतात. फेब्रुवारीचा मंथ चालू आहे. नक्कीच जसजसा महिना पुढे जाईल तसतसा सूर्याची किरण प्रखर होत जातील. रखरखत ऊन आता मात्र वाढत जाईल. मानिवली गावचं हे क्रीडांगण निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं, चौफेर बाजूला झाडांची खूप चांगल्या प्रकारची संख्या पाहायला मिळते. पूर्ण दिवस हवा खेळती राहते. खूप चांगल्या प्रकारचं क्लायमेट ऍटमॉस्फिअर क्रिकेटसाठी खूप चांगलं आहे. आणि या मैदानाची रूपरेषा पाहिली तर ग्राउंड मध्ये आंब्याचं झाड आहे. दोन्ही संघांना ही सूचना असेल की जेव्हा जेव्हा चेंडू झाडाला आढळेल तेव्हा आपल्याला धावून धाव संख्या घ्यायची आहे. आणि कदाचित एखाद्या वेळेस जर चेंडू झाडावर अडकला बाय चान्स तर आयोजकांकडून 2 धावा डिक्लेअर देण्यात येतील. आणि अजून एक सूचना असेल, 3 षटकांच्या नंतर जर चेंडू हरवला फुटला तर जुना चेंडू देण्यात येईल. कालच्या दिवसामध्ये हा डिसिजन चांगला उपयुक्त ठरला आपल्याला. अशी वेळ आली होती की जुना चेंडू घेतला गेला. 3ऱ्या षटकाच्या अखेरीस चेंडू हरवला होता. त्यानंतर जुने चेंडू 2 सामन्यामध्ये आपण यूज केले होते. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुषार येतात. पॉवर प्लेचं षटक 12 धाव्यांचा हाताळलं होतं तुषारने. त्यामध्ये फक्त आणि फक्त 1 चौकार होता. 3 दुहेरी धावसंख्या होती. तोच तुषार आता मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं षटक हाताळण्यासाठी येतोय. सलामीचा फलंदाज हरीश केने क्रीजवर आहे. पहिला चेंडू फेस करेल. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता. डाऊन द लेग लाईन पाहावी लागेल. यस, पंचांचा निर्णय इथे येतोय.
अतिरिक्त अवंत धाव वाईटच्या स्वरूपाने इथे मात्र ऍड होईल. धावसंख्या फलक 25 या आकड्यावर. संदीप भाने मेन पंचाच्या भूमिकेमध्ये काल क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळाले. थोडीस क्रॅम्प आला होता. यावेळी चुकीचा चेंडू हाताला हरीश केने सारख्या फलंदाजाला अशी गोलंदाजी कराल तर चेंडूला फक्त आणि फक्त सीमा रेषेच्या बाहेरून आणावं लागेल. षटकार येतो. हरीश केनेच्या बॅटमधून पहिला षटकार. सेट झालेत आता मात्र 2 षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारे सेट झालेत. आता मात्र हात खोललेत. पहिल्या चेंडूवर हा मोठा प्रहार पाहायला मिळालाय. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 31 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. चांगला फटका सजवला. स्वतःसाठी जागा बनवली. ऑन साइडला ट्रॅव्हल होत होता चेंडू. तेच हेरला आणि फक्त दिशा दिली. टायमिंग व्यवस्थित जुळून आणलं आणि त्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवतोय. फेकी चुकीची केली आहे. यष्टी रक्षकाकडे ऑन द स्टंप फेकी येणं गरजेचं होतं, परंतु अवधी होता 2 फलंदाजाकडे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहिल्यापासूनच पाहायला मिळाली आहे आणि त्याचाच फायदा घेत असताना इथे 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या फलक 33. यावेळेस भीमर चेंडू हाताळला. यस, पंचांनी ते पाहिला आणि चेंडूला देखील खूप चांगल्या प्रकारे पिक केला आणि चेंडूला पाठवला बॅकवर सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. यस, थर्ड अंपायर साठी रेफर केलाय पंचांनी. तुमचे आयोजक यायचं आहे स्क्रीनवर थर्ड अंपायर साठी. यस पंच, पट्टीच्या पुढे आहे का? येस, नो चेंडू आहे. हाईट फॅक्टर जास्त आहे. भीमर चेंडू आहे आणि पुढील चेंडू फीटच्या माध्यमाने हाताळला जाईल. खूप जास्त हाईट फॅक्टर होता. नो +4 अशा 5 धावसंख्या धाव फलकावर ऍड होत आहेत. धावसंख्या फलक 38. फ्रेहिटचा चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय. कदाचित ओव्हरस्टेपिंग असावी. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र चुकीचा कॉल पाहायला मिळतो. नरेंद्र पाटील थोडस चुकीची फेकी. हा ना तू मैं पाहायला मिळाली या चेंडूवर. नक्कीच दुसऱ्या धावेचा कॉल होता नरेंद्रचा. लक्ष नव्हतं हरीश केने यांचं. एका धावेवर समाधान मानावं लागलं. नो चेंडू कंटिन्यू फ्री हिट असेल. नो +1 अशा 2 धाव फलकावर ऍड होतील. धावसंख्या फलक 40. फ्रीटचा चेंडू होता ऑन साइडला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. फक्त आणि फक्त एका धावेवर इथं मात्र समाधान. स्वतःवर स्ट्राईक यायची आहे हरीश केनेला. ज्या बॅटमध्ये आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. चौकार आणि 2 चौकार आणि 1 षटकार हरीश केनेच्या बॅटमधून आलाय. सेट झालं. आता मात्र मोठे फटके जरूर येतील अशी अपेक्षा असेल. पुन्हा एकदा हाईट फॅक्टर होता, परंतु डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. हेच त्यांनी हेरलं पंचांनी, परंतु थर्ड अंपायर साठी पुन्हा एकदा रेफर केला गेलाय. नक्कीच आयोजकांना पुन्हा एकदा स्क्रीनवर
थर्ड डिलिव्हरी आहे. 2 धावा धावसंख्येवर ऍड होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 43-43, लॉस ऑफ 0. तिसरे षटक मार्गस्थ असताना तुषार यावेळी स्क्वेअर कट करायचा होता, तो प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. इनफिल्डला भेदून तर चेंडू चाललाय डीप मधून, क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल होतो, चेंडू पर्यंत येतात, एका हाताने कलेक्ट करतो, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि चुकीची फेकी म्हणावी लागेल तिसऱ्या धावेसाठी. इथे मात्र तिसरी धाव कंप्लीट केली. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 46 या आकड्यावर. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक तिसऱ्या षटकातील. हाफ ट्रॅकर होता, फक्त आणि फक्त दिशा दिली. चेंडू थांबणार नाही. चेंडू लॉंग लेग सीमा रेषा बार. नरेंद्र पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. अशा प्रकारे तिसरं षटक अखेरीस समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते बिनगडी बाद 50 धावसंख्येची इथे मात्र पार्टनरशिप पाहायला मिळते. त्याचं फील्ड पोझिशन पाहतात, अंपायर पाहणी करतायत. महागडं असं षटक म्हणावं लागेल तुषार कडून. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर षटक हाताळलं. तब्बल 26 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 2 एक वाईड, 2 नो चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, 2 दुहेरी आणि 1 तिहेरी. असं खूपच महागडं म्हणावं लागेल षटक. गावदेवी रुद्रा 11 खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो. सलामीचे 2 फलंदाज आता मात्र पूर्णपणे सेट झालेत. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या देखील म्हणावी लागेल. आतापर्यंत 50 धावसंख्या पाहायला मिळते. कदाचित उच्चांक गाठू शकते या स्पर्धेचं. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. फलंदाज बीट, यष्टी रक्षक बीट. खूप चांगल्या प्रकारचं बॅकअप तिथे मात्र पाहायला मिळाले. 22च्या स्वरूपाने 1 धावसंख्या. धाव फलकावर ऍड होईल. 4थ्या षटकातील पहिला चेंडू. बॉलर्स नेम प्लीज. यस, सुभाष आहे. शैलेश दादांनी अंदाज लावला होता. यावेळेस भीमर चेंडू पाहायला मिळतोय. त्याचा फायदा घेता आला नाहीये नरेंद्र पाटील याला. नक्कीच जास्त चेंडूला हाईट फॅक्टर होता, त्याचमुळे कदाचित बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. परंतु भीमर चेंडू हाताळलाय. नक्कीच पुढील चेंडू फ्री हिटच्या माध्यमाने पाहायला मिळेल. आणि फ्री हिट घेण्यासाठी हरीश केने. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट आला. प्रॉपर टायमिंग जुळलं तर नाहीये, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक 2-2 येत आहेत. 1 टप्पा घेतील, गॅदर करतील, फेक करतील. तोपर्यंत 2 धावेचा अवधी आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 55 या आकड्यावर पोहोचतोय. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या. स्वयंसेवकांना विनंती असेल, जेवणाचा आस्वाद झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. त्यांचं इंजर्ड आहेत. यस, इंजर्ड आहेत. थोडीशी दुखापत जाणवतीये. नेक्स्ट बॅट्समॅन प्लीज. नवीन फलंदाज विक्रम मामा भोईर, हीच आमचे मामा आहेत. हरीश केने देखील मामा आहेत. खूप चांगल्या प्रकारची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हरीश केने आणि नरेंद्र पाटील यांच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या 55 धावसंख्या पाहायला मिळाली. पुढील चेंडू लोवर गतीचा चेंडू होता. थोडीशी बोट फिरवली गेली होती. फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलं होतं. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. इथे मात्र तिसऱ्या धावेसाठी आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक
58 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. नक्कीच फुलरलेनचा चेंडू थोडीशी गतीमध्ये परिवर्तन, फ्लाईट एक चेंडू होता, तर रिवर्सच्या मादाने खूप चांगल्या प्रकारचे खेळून काढलं, फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. यावेळेस विक्रम भोईरच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड यस 1 बाउन्स ओव्हर द रॉप 4 धावांसाठी चौकार होतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र आक्रमण केला, चेंडूला चुकीचा चेंडू हाताळला होता, हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खूप चांगल्या प्रकारचं पिक केलं, चेंडूला फेकून दिला, 1 बाउन्स ओव्हर द रॉप 4 धावांसाठी चांगल्या प्रकारचा फटका तिथे मात्र सजवला गेला. स्वतःच इथे मात्र पहिल्या चेंडूवर अकाउंट ओपन केला गेला. 4 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 62. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा वेगवान चेंडू हाताळलाय आणि अशा प्रकारे सर एक चेंडू बाकी असेल. एक चेंडू बाकी असेल, एक नो चेंडू आहे. दोन डॉट होतं का? दोन डॉट असतील तर मग षटक समाप्त आहे. पहिला चेंडू 22 झाला, त्यानंतर नो चेंडू, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर 4 आणि अखेरीस 0. एक चेंडू तीन आहेत. एकच डॉट चेंडू दाखवतो आमच्याकडे. 5 चेंडू झालेत स्कोररच्या माध्यमाने. पहिला चेंडू 22च्या स्वरूपाने 1 धावसंख्या ऍड झाली, त्यानंतर नो चेंडू आला, त्यानंतर दुहेरी धावसंख्या. अच्छा बॅटचं कट आहे, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि त्याच्यामुळे हा परिणाम पाहायला मिळतोय. नक्कीच चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि हलक्या हाताने ऑफ साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं जरूर आहे. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र वेगाने विक्रम भोईर येत आहेत. चांगल्या प्रकारचे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. अखेरीस या चेंडूवर 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 64 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. नक्कीच हायेस्ट धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय गावदेवी रुद्रा 11 चिकनगर संघ. या स्पर्धेचा कालचा आणि आजच्या दिवसाचा हायेस्ट स्कोर संख्या पाहिली गेली तर 66 या धावसंख्येवर अंतिम मजल मारलेली होती संघांनी. परंतु आज मात्र ती धावसंख्येचा उच्चांक जरूर चिकनगड संघाच्या माध्यमाने तोडला जाईल, कारण का ज्या प्रकारची धावसंख्या आपल्याला 4 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळते, 64 धावसंख्या पाहायला मिळते. हरीश म्हात्रे येत आहेत गोलंदाजी मार्क व स्लोगिंग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी. हरीश टू हरीश हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. प्रथम सत्रामध्ये हरीश केने जे सेट आहेत, सलामीचे एकमात्र फलंदाज क्रीजवर आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह पाहायला मिळतो, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला मिळतं डीप मध्ये. एकापेक्षा जास्त काही नसेल. स्वतःवर आता मात्र स्ट्राईक घेतली आहे विक्रम भोईर, ज्यांनी सुरुवात धडाक्यात केली आहे. चौकार आलं पहिल्या चेंडूवर, त्यानंतर दुहेरी धाव. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळले डीप मध्ये. क्षेत्ररक्षकाला चेस जरा लॉंग आहे, परंतु यावेळेस शेवटच्या क्षणाला सीमारेषेच्या लगत चुकी केली आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त इथं मात्र 4 धावांनी. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 69. नक्कीच उच्चांक गाठलाय. अजूनही काही चेंडू शेष आहेत.
80 प्लस जाण्याचा विचार जरूर असेल, कारण का ज्या प्रकारचे फलंदाज आहेत हरीश केने असतील, विक्रम भोईर, एक मोठी नावं आहेत. स्वतःसाठी जागा बनवली, लॉंग लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर होता. फुटबॉलच्या साह्याने, पायाच्या साह्याने तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार विक्रम भोईरच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 73 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. अजूनही जर विचार केला गेला तर इंजर हटच्या स्वरूपाने फलंदाज बाहेर आहे. गडी बाद म्हणता येणार नाही, नक्कीच अपील जरूर केली आहे, परंतु बॉटम हँडला जरूर स्पर्श झाला चेंडू, तेच इथं मात्र पंचांनी हेरलं. अपील जरूर केली होती कॉड बिहाइंडची, परंतु चेंडू बॉटम हँडला लागला होता, त्याचमुळे कदाचित हा विकेट नसावा. पुढील चेंडू हरीश. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतो, बॅट मधला स्वीट साऊंड तक. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 78. अजूनही एक चेंडू शिल्लक पाहायला मिळेल. येस, पंचांमध्ये थोडस विचार विनिमय चालू आहे, एखादा डाऊट असावा. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 78. गावदेवी रुद्र 11 चिकनगड संघाची सलामीचा एकमात्र फलंदाज सलामीला आला होता. शेवटचा चेंडू फेस करेल, यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे मात्र सजवलाय. चेंडूला अक्षरशः लांब फेकून दिलं, लॉंग लेग सीमा रेषा क्लिअर करताना हवाई सफर येतोय, सिक्सर. आणि अशा प्रकारे पहिले सत्र इथं मात्र षटकाराने फिनिश केलंय. आपली जी शैली आहे त्या शैलीच्या अंदाजाने इथे मात्र हरीश केनेने मात्र समाप्ती केली. शेवटच्या चेंडूवर एक उत्तुंग असा षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 84 या आकड्यावर. या स्पर्धेचा उच्चांक नक्कीच गाठलाय गावदेवी रुद्र 11 चिकनगड संघाने आणि जिंकण्यासाठी टार्गेट इथं मात्र सेट केलंय. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 85 धावसंख्येची गरज. अतिशय मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. कालच्या दिवसामध्ये खूप कमी लो स्कोरिंगचे सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 37 धावसंख्या पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये 36 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर उंबरडे संघाने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत हा विक्रम मोडून काढला होता. डायरेक्ट मजल मारली होती 5 षटकांमध्ये 65 धावसंख्येची. त्यानंतर पुन्हा एकदा लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळाला. आणि आज सुरुवात ज्या प्रकारची आमच्या आयोजकांच्या संघाने केली, मोहिली संघाने फलंदाजी करत प्रथम 67 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा सामना आपल्याला दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळाला होता. मानपाडा विपक्ष सागाव या संघाने देखील खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली होती. आणि आता मात्र चिकनगड संघ गावदेवी रुद्र 11 या नावाने संघ या स्पर्धेमध्ये उतरला. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत 85 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय.
तर एक चुकी आमच्याकडून पाहायला मिळाली. नक्कीच हरीश केनेच्या बॅटमधून 16 चेंडू आणि 50 धावसंख्या पाहायला मिळाली. 16 चेंडू आणि 50 धावसंख्या. एक धावसंख्या आम्ही लेग बॅटच्या स्वरूपाने ऍड केली होती, ती मात्र बॅटने आली हे आम्हाला नंतर समजलं. क्षमा असावी हरीश केने, खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. अर्धशतकीय खेळी या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक हरीश केने यांच्या नावावर. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. त्यामध्ये 16 चेंडू 50 धावसंख्येची विस्फोटक खेळी करणारा हरीश केने ठरतो या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये एकमेव असा फलंदाज ज्याच्या नावावर आहे अर्धशतक. या धावांचा पाठलाग कशा स्क्रीनवर आपण जे पाहतात, कैलासवासी उंबऱ्या बाबुराव गोंधळे यांच्याकडून आपल्याला 2 दिवसासाठी जेवणाची सोय उपलब्ध झाली आहे. खूप चांगल्या प्रकारचं कार्य इथे मात्र पाहायला मिळाले. 85 धावसंख्येचं पाठलाग कशा प्रकारे केलं जातं हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो व्हॉइस ऑफ टिटवाळा विश्वास केने. पुढील मॅच मोहिली आणि त्यांच्या अगेन्स्ट मानपाडा अशी असेल आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी लगेचच या. विनंती असेल मोहिली आणि मानपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच या. तसं जी फोर व्हीलर आहे रेड कलरची, आपण थोडीशी सावलीमध्ये पार्क करा, त्याचा आरसा रिफ्लेक्ट होतोय. ओ पहिला अशावरती इथे मात्र प्रहार पाहायला मिळाला. अगदी चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अंतिम मोमेंटला चेंडूला गॅदर केला. फेकी करतील तत्पर या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजेच एकच धाव घेतली आय थिंक सो, कारण की असं वाटलं होतं नितीनला देखील की हा चौकार जाईल, परंतु तसं घडलं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चला मानपाडा संघाचे संगणक आपण टॉससाठी या. अबाढव्य असं लक्ष आहे, कारण की 85 धावा बनवायच्यात आणि 28 चेंडू 83 ची गरज आहे. हो दांडी गोल, फलंदाज होतोय बाद, कमालीची कामगिरी. चला मोहिली संघाचे संगणक घ्या आपण लगेचच आपण टॉस करू, कारण की मानपाडा संघाचे संगणक काशीनाथजी गोंधळे आपण कुठे असाल टॉस साठी लगेचच या, कारण की मानपाडा संघाचे संगणक आता मात्र सज्ज आहे पुढील मॅच साठी. आणि तदनंतरची लढत असेल आजदे संघ त्यांच्या अगेन्स्ट या संघातील विजेता संघ. आजदे संघ आपण देखील लंच करून घ्या प्लीज, विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून आपण देखील जेवण करून घ्यायचं, कारण की पुढील मॅच आपलीच असेल. सत्तावीस चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 83 धावेंची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये महेंद्र म्हात्रे देखील दाखल होतोय. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. ओ बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं हलक्या हाताने आणि
अशावरती इथे मात्र एकच धाव जोडली जाईल. महेंद्र म्हात्रेला आपण पाहतोय. मानपाडा त्यांच्या अगेन्स्ट मोहिली अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हो, चांगला तेज सरळ चेंडू होता आणि आता मात्र इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी 82 धाब्यांचा अवाढव्य लक्ष्य, कारण की धावसंख्या चांगल्या पद्धतीनं बिल्डअप केली. हरेश केणेच्या बॅटमधून तब्बल 50 धाबा आल्या. त्याच्या जोरावरती आता मात्र मजबूत पकड निर्माण केलं या मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त 3 धाबा आहेत. आज दे संघ आपण आलात असाल तर रिपोर्टिंग करा प्लीज. आयोजकांशी आपण येऊन भेटायचं आहे. चोवीस चेंडू जिंकण्यासाठी 82 धावेंची आवश्यकता असेल. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या दिशेनं. हा देखील येईल धमाकेदार चौकार आला नाही. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. महेंद्रच्या बॅटमधून चौकार आला. चांगली या ठिकाणी मात्र धावसंख्या बिल्डअप केली गेली आणि त्याचा पाठलाग करताना थोडासा बॅकफुटला जरूर राहिला, परंतु चांगली फटकेबाजी महेंद्रच्या बॅटमधून चौकार पहिल्या चेंडूवरती सेकंड स्पेल मध्ये. हो, क्या बात आहे. इथे मात्र थोडी लेन खेचली आणि हा डॉट चेंडू. चला दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. मोहिली आणि मानपाडा या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. इथे मात्र एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. आणि आमचे शैलेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. UTC या युट्यूब वाहिनीचे सर्वे आहे. त्याचा पुढे चला आपण. चापा इज द कॉल आणि काटा येतोय. टॉस जिंकलाय मानपाडा या संघानं. मानपाडा संघ आपला डिसिजन लगेचच कळवा, आमच्यापर्यंत पोहोचवा. फलंदाज दरम्यान बाद झाले कारण की टॉस देखील सुरू होता आणि विकेटची प्राप्ती होते मधाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता हरेश दाखल होईल. हरेश मात्रे. एक हरेश केणेने नक्कीच 50 धावांची इनिंग साकारली. आता मात्र हरेश मात्रेला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. महेंद्र बाद झाले आणि आता मात्र हरेश केणेला आपण पाहतोय. यस, हरेश केणे गोलंदाजी ट्रॅक वरते ज्यांनी 50 धावा केल्या होत्या. हरेश मात्रे असं न्यू बॅटर मधाच्या आतमध्ये. हो, इथे मात्र 30 सरळ चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी करतील तत्पर या 2 धावा धावफलकावरती. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले चुकी आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. तेरा धावा धावफलकावरती. शैलेश दादा 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये 12th मॅनच्या सध्या तरी मोठेगाव संघाच्या माध्यमातून. काही वर्षानंतर या संघाच्या माध्यमातून ते खेळताना आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. चांगला खेळ या ठिकाणी मात्र मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14 धावा जिंकण्यासाठी आता मात्र
18 चेंडू आणि 71 धाब्यांची आवश्यकता असेल. तसं आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ घारिवली, रोशन संते देखील या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात खास करून मानपाडा संघाला आणि त्यांचे भाऊजी अर्थात ज्याने धमाकेदार फटकेबाजी केली होती रजनीकांत यांना देखील शुभेच्छा येतात त्यांच्याकडून. त्यांचं देखील कौतुक. गोलंदाजाचं नाव सांगायचं आपण प्लीज. बॉलर नेम प्लीज. निलेशला आपण पाहतो. यस, निलेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. हो, आडव्या पाटणांसला खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक आहेत. डायरेक्ट हिटची संधी, डायरेक्ट हिट देखील लागला नाही. या स्विंगर अप फलंदाज होते बात ओयूची. धावपटच्या स्वरूपाने माघारी परतावं लागेल. फलंदाज तुषार बाद झाले. अर्थातच तुषार बाद होते. इथून माघारी परतावं लागेल तुषारला. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावांचा आलेख विचार केला तर धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 68 धावेंची आवश्यकता. सोळा चेंडू आणि 68 धावेंची आवश्यकता असेल आता मात्र जिंकण्यासाठी. प्रकाश म्हात्रे नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये. जे सन्मान्य उपाध्यक्ष देखील आहेत 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे प्रकाशजी म्हात्रे आणि आता मात्र ते स्वतः मधाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू इथे मात्र अवे ऑफ द बॉडी डॉट चेंडू आला. चांगली गोलंदाजी राहिली दुपारचे सदर आफ्टर दी लंच विचार केला तर शांत आणि संत या क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. हो, फुलटॉस चेंडू होता. आडव्या पाटण्या ऑन साईडला खेळले आहेत परंतु शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. इथे मात्र मिळेल एकच धाव. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच तब्बल 18 धावा धावफलकावरती. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला. पंचांचा व्हाईटचा इशारा. धावांचा डोंगर रचला होता त्या अनुषंगाने माश आपण बोलतो शांत गतीनं सुरू आहे. हो, इथे मात्र पूल केलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी क्षेत्ररक्षक देखील असतील डीप पॉइंटला. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावांचा आलेख धावांचं जे अंतर आहे ते कमी करण्याचं कार्य इथे मात्र केलं जाईल. यात मात्र शंका नाही. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 64 धावेंची आवश्यकता. तेरा चेंडू 64 धावेंची आवश्यकता. हो, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि तत्पूर्वी इथे मात्र पुनश्च एक धाव धावफलकावरती लेगबायच्या स्वरूपाने जोडली जाईल. अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी आता मात्र 63 धावा बनवायच्यात. 12 चेंडू आणि 63 धावा बनवायच्यात. ड्रिंक्स ब्रेक मधाशा हवा असेल तर आपण मागू शकता. यास काही आवश्यकता नाहीये. बारा चेंडू आणि 63 धावेंची आता मात्र आवश्यकता. चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. हो, फटका लाजवाब आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवर नेतील परंतु चेंडू नो मान्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे 2 धावा. हा फटका देखील चांगला पाहायला मिळतो आणि क्षेत्ररक्षक येतात दुरून.
आणि या तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पंचवीस धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि या जिंकण्याचं समीकरण 26 धावा. तो डायरेक्ट हिटची संधी आणि इथे मात्र या डायरेक्ट हिट लागलाय आणि फलंदाज आणखी एक बाद होईल. माघारी परतावं लागेल फलंदाजाला आणि इथे मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत चिकनगर संघाच्या माध्यमातून राहिल्या. धावसंख्या देखील आपण पाहिले तर उच्चांक गाठला आणि तदनंतर मात्र त्याचा पाठलाग करत असताना थोडेसे बाकफुटला देखील राहिलेत. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 59 धाबींची आवश्यकता असेल. आज संघ आपण आलात असाल तर आपण लंच करून घ्या, जेवण करून घ्या, कारण की मॅच देखील आपल्याला खेळायची आहे. पुढील मॅच मोहिली त्यांच्या अगेन्स्ट मानपाडा संघ. मानपाडा संघ आपला याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. टॉस आपण जिंकलात. राम म्हात्रे नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण त्यांनी देखील स्वीकारलंय आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी मोहिली या संघाला. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. अंडरआउट केले परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 57 धावेंची आवश्यकता. सामन्यामध्ये औपचारिकता उरल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. हो फटका लाजवाब आहे. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी तैनात आहे आणि अंतिम चेंडूवरती 1 धाव. हो इथे 2 धावा घेतल्या आणि या 2 धाब्यांच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 55 धाब्यांची अजूनही नितांत आवश्यकता. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. हो इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक दूर मध्ये आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु इथे मात्र माघारी धाडलं गेलं. नरेंद्रला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आणि आता मात्र अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो अवेब बॉडी चेंडूला पिच केलं होतं. ऑफ शिक्षा बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते चिकनगर संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत धावा धावफलकावरती जोडल्या आणि तिथून मात्र कमबॅक करता आलं नाहीये मोठागाव संघाला. पण बॅक टू बॅक हे 2 वाईट मध्ये आतमध्ये फेकले जातात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 52 धावा अजूनही बडवायच्यात आणि त्या अनुषंगाने नक्कीच थोडस पाकफुटला पाहायला मिळतो या इनिंग मध्ये आणि या मॅच मध्ये मोठागाव संघाला. हो चांगला फटका आहे परंतु मिस टायमिंग आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार देखील नाही आहेत आणि तत्पूर्वी ही 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 34 धावा आणि 51 धावा अजूनही बनवायच्यात. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा बनवायच्या आहेत. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. टीप पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र येतील, फेकी करतील. तत्पूर्वी ही देखील 1च धाव घेतली जाते. आता मात्र या सामन्याचं चित्र स्पष्ट झालेला. चिकनगर संघ आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि धाबांचा अंतर देखील आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 50 धाब्यांची अजूनही आवश्यकता. हो इथे मात्र यष्टीरक्षक बीट, फलंदाज बीट, शॉट फाईन लेग आणि शॉट थर्डमॅनला बीट करून चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार. आईल चौकार. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्यात. 46 धाब्यांची आवश्यकता. हो हा फटका देखील लाजवाब आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत.
मिड विकेटला. आणि आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती चिकनगर संघाला आपण पाहतोय. दोन चेंडू शिल्लक आहेत. येस, अजूनही विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू देखील येस वाईट चेंडू दिला होता पंचांनी. नाही, वाईट नाहीये. येस, हा सामना संपलेला आणि सामना जिंकला अर्थातच चिकनगर संघाने. चिकनगर संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल मोठा गाव संघाचं देखील खूप खूप अभिनंदन असेल.